हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये भारताची धडाकेबाज फलंदाजी, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशनची अर्धशतकी खेळी, न्यूझीलंड समोर 256 धावांचं आव्हान। जय पवारांची उद्याची नियोजित पत्रकार परिषद पुढे ढकलली। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात घेणार होते पत्रकार परिषद। महाराष्ट्रातील 99% जनतेच्या मनात अजितदादांचा घातपात झाल्याची शंका। तुमच्या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही, महादेव जानकरांनी सुनावलं। तर अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे अशीही केली मागणी। आणि किल्ले रायगडच्या पायथ्याशी उद्या मनसेचा 20वा वर्धापन दिन। राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांसह महाडमध्ये दाखल। उद्यापासून राज्यभर सभासद नोंदणीला होणार सुरुवात। सुरुवातीला आजची आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे T20 वर्ल्ड कप विषयीची। T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियानं धमाका उडवून दिलेला आहे। तर 20 ओव्हरमध्ये टीम इंडियानं 5 विकेट गमावून 255 रन केल्या। पॉवर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये टीम इंडियानं एकही विकेट न गमावता 92 रन केले। तर 7.2 ओव्हरमध्येच भारतीय टीमच्या 100 धावा पूर्ण झाल्या आणि T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पॉवर प्लेचा हा सर्वाधिक स्कोर होता। तसंच T20 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या टीमनं इतक्या जलद 100 रन केल्या। अभिषेकनं 18 बॉलमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आणि त्याचबरोबर टीम इंडियानं धावांचा एक डोंगर आता उभा केलेला आहे। एक चांगलं स्कोर या ठिकाणी करून एक प्रकारे प्रेशर बिल्ड केल्याचं पाहायला मिळतंय प्रतिस्पर्ध्यावर। आणि याविषयी अधिक माहितीसाठी त्याचबरोबर क्रिकेट प्रेमींच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्यासाठी श्रीकृष्ण आवटी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चांगली कामगिरी भारताची पहिल्या इनिंगमध्ये, काय भावना सध्या क्रिकेट प्रेमींच्या आहेत आणि काय अपडेट्स आहेत एकूणच? फराह, पाहायला गेलं तर भारताने अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करत जे आहे ते 255चं लक्ष जे आहे ते आता न्यूझीलंडला दिलेलं आहे आणि या क्रिकेट प्रेमींमध्ये अनेक उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी गोलंदाजी कशा प्रकारे असणार आहे किंवा कशा प्रकारे भारत जे आहे ती गोलंदाजी करेल आणि या संदर्भात देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी क्रिकेट प्रेमी आहेत। काय सांगशील, भारताने 255चं लक्ष दिलेलं आहे? लक्ष तर भारताने दिले 255चं, पण त्यांची ही बॅटिंग लाईन तेवढी तगडी आहे, पण त्याच्याबरोबर आपली बॉलिंग लाईन पण तशी आहे। त्याच्यामध्ये आज आपल्यासाठी जे महत्त्वाचे बॉलर ठरतील ते बुमराह आणि जो आजपर्यंत आपला जो वरुण चक्रवर्ती जो चालत नाही बोलतायत तो आज नक्कीच चालेल आणि त्याची बॉलिंग आज इफेक्टिव्ह पडेल आणि त्याच्या बॉलिंगमध्ये विकेट येण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहेत। त्याच्यामुळे आज आपण जिंकणार आणि आपण इथं हिस्ट्री रिपीट बी करणार, क्रिएट बी करणार आणि डिफीट बी करणार इथे। अगदी नक्की ज्या प्रकारे सेमीफायनलमध्ये भारताने चांगल्या प्रकारे गोलंदाजी बॉलिंग केलेली होती, कशी अपेक्षा आहे फायनलमध्ये? हा, फायनलमध्ये पण होऊ शकेल। आता नवीन बॉलने जी सुरुवात करतो हार्दिक पांड्या, त्याला नवीन बॉल एकदम चांगल्या प्रकारे हँडल करता येतो आणि तो विकेट बी घेईल। आणि बुमराहचं बोलला तर तुम्ही 2.77 इकॉनॉमीचे तो चालतो, तर आपल्यासाठी तो एक फायदा आहे की ते 4 ओव्हर हे इंडिया कंपल्सरी तर डिफीट करणार आणि इंडिया जिंकेल पण। नक्कीच सर्वच क्रिकेट प्रेमींचा विश्वास जे आहे ते व्यक्त करताना आपल्याला पाहिजे की भारत हे फायनल जिंकणारच। आपल्यासोबत आणखी काही काय सांगशील? उत्कृष्ट अशी जी आहे ती बॅटिंग पाहायला मिळाली, आता काय सांग? आता टोटल जे आहे ते भरपूरपैकी बहुत चांगला टोटल आहे। 15-20 रन शॉर्ट आहे ॲज पर जे स्टार्टिंग आपल्याला मिळाली आहे, बट होपफुली आता बॉलिंग चांगलं करणार। बुमराह एक्स फॅक्टर बुमराह आपला मोस्टली पॉवर प्लेमध्ये एक्सपेक्टेड आहे। 2 विकेट्स आपल्याला मिळाले तर चांगली गोष्ट आहे। अजून आतापर्यंत वरुण चक्रवर्ती जे आतापर्यंत अंडर रेटेड आहेत, जे आतापर्यंत कोणतीच मॅचमध्ये नाही चाललेले, आज एक्सपेक्टेड आहे त्यांच्याकडून पण का आज वरुण चक्रवर्ती पण चांगले खेळणार। होपफुली इंडिया चांगल्या मार्जिननं जिंकणार। नक्कीच आपण पाहू शकतो अनेक जे आहे ते जे बॉलर्स आहेत ते चांगली उत्कृष्ट कामगिरी करतील आणि त्याचबरोबर भारत जिंकणारा सर्वांचाच विश्वास जे आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळतात। 255चं लक्ष काय सांगतं? इम्पॉसिबलच वाटतंय। आता ऑब्विसली इंडियामध्ये वर्ल्ड कप आहे, आपला सपोर्ट आहे, तिकडे पूर्ण क्राऊड आहे, त्यात जेवढी भली मोठी धावसंख्या